नागपुर के गिट्टी खदान पुलिस थाना हट से धोखाधड़ी का मामला उजागर हुआ है। मिली जानकारी के अनुसार महा मेट्रो में नौकरी दिलाने का झांसा देकर आरोपी रोशन अशोक खोड़े ने फिरियादी को अपना खुद का आई कार्ड दिखाकर नौकरी दिलाने का वादा किया था, जिसके बाद आरोपी ने पैसों की मांग की। फिरियादी अमोल चिपकाटे ने नगद और ऑनलाइन के माध्यम से आरोपी को करीब 13 लाख रुपए दिए। बता दें कि आरोपी उन्हें 2021-22 से नौकरी लगाने का झांसा दे रहा था। प्राप्त जानकारी के अनुसार आरोपी ने और भी कई लोगों से महा मेट्रो में नौकरी लगाने का झांसा देकर कुल 26,62,000 रुपए की ठगी की। और जब फिरियादी अमोल चिपकाटे को अपने साथ धोखाधड़ी होने का पता चला, तब उन्होंने गिट्टी खदान पुलिस थाना जाकर शिकायत दर्ज कराई। शिकायत के आधार पर पुलिस ने धोखाधड़ी के तहत मामला दर्ज कर आरोपी को गिरफ्तार किया है। आगे की जांच गिट्टी खदान पुलिस कर रही है। अमोल चिपकाटे यांनी पोलीस ठाणे येथे येऊन रिपोर्ट दिली की आरोपी नामे रोशन अशोक खोड़े यांनी त्यांना नोकरीला नागपूर मेट्रोमध्ये आरोग्य विभागामध्ये नोकरीला लावून देतो असे म्हणून त्यांच्याकडं फिर्यादीकडून ऑनलाईन व कॅश स्वरूपात 13 लाख रुपये स्वीकारले। 2021-22 पासून फिर्यादीला नोकरीला लावून देतो असे म्हणून असे आश्वासन आरोपीने दिले होते, परंतु नोकरीला लावून न देता त्यांचे पैशाचा वापर केला होता आणि त्यांना नोकरीला लावून दिलं नव्हतं। त्यांना नकली मेट्रोचे आय कार्ड दिले होते। तसेच फिर्यादी सोबतच साक्षीदार महेश बुजाडे, प्रीती पेदराज, महेश बुजाडे यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले होते। प्रीती पेदराज व त्यांचा भाऊ त्यांच्याकडून 4.5 लाख व दिनेश बर्वे यांच्याकडून 8.5 लाख रुपये असे आरोपी यांनी फिर्यादी व इतर साक्षीदार यांना मिळून यांच्याकडून 37,62,000 रुपये घेऊन त्यांना नागपूर मेट्रोमध्ये व आरोग्य विभागामध्ये नोकरीला लावून देतो असा विश्वास देऊन त्यांच्याकडून पैसे स्वीकारून त्यांना नोकरीला लावून दिले नाही व त्यांच्यासोबत धोखाधडी केली। त्यामुळे फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून आम्ही खदान येथे दिनांक 6/8/2025 रोजी पोलीस ठाणे येथे अपक्रमांक 502/2025 कलम 420, 406, 465, 467, 471, 506 भादवीचे कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः पोलीस उपनिरीक्षक दीपक इंगळे करीत आहोत। सदर गुन्ह्याच्या तपासकामी आम्हाला मिळालेल्या गुप्त बातमीवरून आम्ही आरोपी नामे रोशन अशोक खोड़े यांना दिनांक 9/8/2025 रोजी अटक केले। त्यांना मान्य न्यायालयाच्या समक्ष हजर करून 2 दिवस PCR घेतला। त्यामध्ये त्यांच्याकडे तपास करून आज रोजी त्यांना न्यायालयीन कस्टडीमध्ये पाठवले आहे। सदरचा जो तपास आहे आम्ही माननीय पोलीस आयुक्त सर नागपूर शहर, माननीय सह पोलीस आयुक्त सर, माननीय रिजन सर, माननीय झोन 2 सर नित्यानंद झा सर, माननीय ACP मॅडम मेश्राम मॅडम, माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदरचा आरोपीला अटक करून कारवाई केलेली आहे। आरोपीवर यापूर्वी पोलीस ठाणे गिट्टी खदान येथे 1 जून महिन्यामध्ये 420चा गुन्हा आहे, 428/2025 कलम 420चा गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये सुद्धा आरोपीने मंत्रालयामध्ये प्रस्ताव पास करून देतो असे म्हणून एक महिला आहे नमिता चोपरे यांच्याकडून 2.5 लाख रुपये घेतले होते आणि त्यांचा प्रस्ताव पास न करून देता त्यांच्यासोबत धोखाधडी केली होती। त्या गुन्ह्याचा सुद्धा तपास आम्ही करत आहोत।